हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 3, ओवी क्रमांक 25. फासयास दे दे म्हणती, येक ते चिरडी येती, क्रोधा पेटल्या घेती जीव एकमेकांचा. या खेळामध्ये 2 फासे असतात, त्यावर आकडे लिहिलेले असतात. ते फासे जमिनीवर फेकले जातात. ते जसे पडतात त्यावरील आकड्यांप्रमाणे दान पडते. त्या दानाप्रमाणे सारीपाटावरील सोंगट्या हलवल्या जातात. अशा प्रकारे हा खेळ पुढे पुढे सरकत खेळला जात असतो. फासे फेकताना खेळाडू देवाकडे दान मागत असतो. त्यावेळी तो काहीही बकत असतो. यात जो हरत असतो त्याला त्या हारण्याचे अतीव दुःख होते. त्याची चिडचिड होत जाते. खेळताना एखाद्या नियमाचे उल्लंघन होते. सारीपटावर चुकीच्या जागी सोंगटी ठेवली जाते. असे अनेक प्रकार चुकून होत असतात किंवा जिंकायच्या जिद्दीने मुद्दाम केले जातात. यामधून क्रोध येऊन खेळाडूंमध्ये बाचाबाची होते आणि शेवटी हाणामारी होण्यापर्यंत याची मजल जाते. हे भांडण इतके इरेला पेटते की ते खेळाडू एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायला उद्युक्त होतात. खेळाच्या भांडणात खून केल्याच्या घटना आपल्याला वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. मुळात विरंगुळा म्हणून सुरू झालेला खेळ आयुष्याचा एक भाग होतो. कर्मयोग करून थकवा आल्यावर केवळ करमणूक म्हणून असे खेळ खेळायचे असतात. तथापि आपण पाहतो की खेळ हे अनेकांच्या आयुष्यातील अति महत्त्वाचे घटक झाले आहेत. अनेकांना ते जीव की प्राण झालेले आहेत. खेळ आणि खेळाडूंना अति महत्त्व दिले जाते. आपणही आपल्या जीवनात असेच करत असतो. साक्षी राहून सृष्टीलीला अनुभवण्यासाठी देह जीवित राहावा इतपतच महत्त्व असलेल्या भौतिक वस्तू जगताला आपण अवास्तव महत्त्व देतो. कारण या भौतिक वस्तू जगताचा आपण केवळ देहधर्मासाठी उपयोग करून न थांबता त्याचा उपभोग घेतो. यामुळे आपल्याला भौतिकाचे महाजबर आकर्षण आणि त्यामुळे मोह आणि लोभ आहे. त्याच्या संग्रहाचे वेड आणि व्यसन आहे. त्याच्या मालकीची हौस आहे. पिढ्यानपिढ्या ते जतन करण्याची लालसा आहे. यामुळे यामधून आपल्या हातून अनेक प्रमाद होत असतात. कारण उपभोग कितीही घेतले तरी ते कधीही तृप्ती आणि समाधान देत नाहीत. कारण ते सोंगट्यांप्रमाणेच हे भौतिक वस्तू जगत मायावी आहे. कारण त्या सोंगट्यांप्रमाणेच हे भौतिक वस्तू जगत मायावी आहे, भ्रामक आहे, काही कालावधीसाठी भास करणारे आहे. त्याच्या हव्यासामधून आपापसात कलह होतो. त्याचे परिणाम म्हणजे वैर निर्माण होते. धनसंपत्तीसाठी खून केले जातात. साक्षी राहून सृष्टीलीला अनुभवण्यासाठी आत्मारामाचे अंश म्हणून येथे आलेले देहधारी भौतिकाच्या मोहात अडकतात आणि मुक्त जीवनाला प्रदीर्घ काळासाठी वंचित होतात. आता पुढची ओवी क्रमांक 26. तैशा कन्या पुत्र आणि नारी वाटून घेतल्या सारी, अभिमान वाहाती शिरी देहपांग प्रपंचाच्या. श्री समर्थ सांगतात की या सोंगट्या सारीपाटाच्या खेळाप्रमाणे आणि भौतिक वस्तू जगताप्रमाणे आपण आपापसात आत्मारामामधून आत्मारामाच्या मालकीचे असलेले धनसंपत्ती, स्थावर मालमत्ता, नारी, पुत्र, पौत्र आपापसात वाटून घेऊन आपल्या मालकीच्या करत असतो. जणू काही आपण अमर असून हे सर्व अनिर्बंध कालावधीसाठी आपलेच आहे.
आपल्याला क्षणभंगूर असलेल्या देहाचा, शूद्र असलेल्या भौतिक वस्तू जगताचा आणि मायावी असलेल्या प्रपंचाचा महाभयावह अभिमान आणि ताठा आहे. या सर्वांकडे आपण भौतिक उपभोगाच्या दृष्टीनेच पाहतो आणि त्याचा अनिर्बंध वापर करत असतो. जसे सोंगट्या म्हणजे खेळ खेळायचे एक साधन आहे, तसे देहाकडे जीवन जगायचे एक साधन म्हणून आपण पाहू शकत नाही. भौतिक वस्तू जगताकडे देह जीवित ठेवायचे साधन म्हणून आपण पाहू शकत नाही. जीवन जगताना सहयोगी म्हणून प्रपंचाकडे आपण पाहू शकत नाही. याऐवजी आपण यामधून उपभोगाच्या लालसेने संघर्ष करत असतो आणि कैवल्यानंदाला मुकतो. हरिओम.